थोरलं कुटुंब आपल्या सोबत आहे. सौ स्वाती आणि विकास सानप. नमस्कार. नमस्कार. छान छान गप्पा मारा बरं का. थोरलं कुटुंब म्हटल्यानंतर तुमच्याकडे जबाबदारी जास्त आहे, किस्से पण जास्त पाहिजेत. मग लग्नात बघण्याचा कार्यक्रम कसा झाला, तेव्हा काही गंमत होती का? जेव्हा मी हिला घाटकोपरला बघायला गेलेलो तिच्या घरी, तर तेव्हा जाम भूक लागलेली. मी रेडवरनं आलेलो आणि संध्याकाळी डायरेक्ट जेवायला. रेडवरून? हा, मी एक्साईज मध्ये रेड टाकून आलो होतो कुणाला? रेडवरून आलो होतो. अरे बापरे. जाम भूक लागलेली. तर मग यांच्या घरी आम्ही, माझा एक मित्र आणि मी बघायच्या कामाला गेलेलो. तर मग त्यांनी पोहे बनवलेले. अरे वा. तर बनवले कोणी मी बघितलं नाही किचन मध्ये, पण अक्षरशः कच्चे पोहे होते. पूर्ण आपण पोहे जसे पाहिजे तसे नव्हते, पूर्ण कच्चे पोहे होते. मग आता पण असंच होतं का? कच्चं काही राहिलं जेवणाचं वगैरे काही होतं का? असं होतं. खूप वेळ होतं. घाबरून झालेलं असं काही नाही. हा, वहिनी म्हणले असं काही नाही, आणि ते म्हणले आता पण वहिनी होतं का? खरं सांगा. बघायला आल्यानंतर थोडं घाबरलेलं. नाही, आता होतं का ते? आता पण होतं म्हणजे? नक्की ना? नक्की. मग चिडले असतील ते, म्हणले यांच्याच घरावर तर धाड टाकतो, बघतोच आतमध्ये काय काय, असं चिडल्यानंतर ना? नाही, तसं काही नाही. वहिनींच्या स्वभावातलं काय आवडलं तुम्हाला? ती आल्यापासून म्हणजे एक लक्ष्मी आली असं झालंय. छान आहे. अरे वा. पण आता लक्ष्मी कमी आली असं का झालं? त्यांच्याकडे 200 रुपये मिळाले मगाच्या राऊंड मध्ये, असं का झालं वहिनी? काही नाही, असं बटन थोडा घाबरा स्वभाव झाला. आणि यांच्या स्वभावातले कुठले गुण तुम्हाला आवडले? त्यांचा स्वभाव असं रागीट आहे, पण खूप प्रेमळ येते. राग पटकन येतो त्याला, लगेच प्रेम पण येतात. अरे वा, क्या बात आहे. पण एक बरं झालं यांची ओळख झाली. आमच्या घरी कधी धाड टाकू नका बरं का. चला, छान गप्पा तुम्ही मारल्यात. आणि आता आपण एक छानसा राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड लपवून ठेवलेली, त्याच्यावरती तुम्हाला धाड टाकायची. मी ती कार्ड तुम्हाला शोधायची आहेत. त्याचे टेक्निक हे तुम्हाला सांगतीलच, ते धाड कशी टाकायची. बक्षीस आहे, जिंका, शोध मोहीम करा. खेळूयात शोध मोहीम. थोरले जोबाई धाड टाकायला तयार झालेले आहेत. तेव्हा पहिला क्लू आहे तुमच्यासाठी. तुमच्या मिस्टरांना मिळालेली एक भेटवस्तू. वेळ सुरू होते आत्ता. शोधा पटकन, लवकर. वेळ संपली. या. नाही भेटला. अरे का वहिनी? ग्लास सेट मिळाला होता त्यांना भेट. त्याच्यामध्ये एका ग्लासच्या आतमध्ये इकडे चिकटवलेलं होतं बॉक्समध्ये. शोधायला पाहिजे तुम्ही. पुढचं शोधा आता पटकन. जेवणात याचा अंदाज तुमच्याकडून वरचेवर चुकतो. वेळ सुरू होते आत्ता. शोधा पटकन. एक कार्ड व्यवस्थित शोधलंय वहिनींनी. बघूयात याच्यामध्ये बक्षीस काय आहे तुमच्यासाठी. आणि वहिनींसाठी बक्षीस आहे लेमन सेट. अभिनंदन. धाकटं कुटुंब आपल्या सोबत आहे. सौ आरती आणि कमलेश सानप. नमस्कार. धाकटं कुटुंब, त्यांच्याकडे ना ते बघायला गेले तेव्हा पोहे कच्चे राहिले होते. तसं तुमच्याकडे काय झालं होतं का बघण्याच्या कार्यक्रमात? हो, झालं होतं ना. आम्ही ज्यावेळेस बघायला गेलो त्यावेळेस हिला काही आयडिया नव्हते आम्ही बघायला येणार. तुम्ही पण धाडच टाकली म्हणजे भावासारखी. अरेंज मॅरेज असल्यामुळं त्यांचे नातेवाईकच आहे, आई वडील. आणि तिथं आम्ही दुसऱ्या एका लग्नाला गेलो होतो. पण मग त्यांनी सुचवलं, घरचे म्हणे ड्युटीमुळे जमत नाही, आजच बघून घ्या. लग्नाला जायच्या अगोदरच आम्ही यांच्या घरी गेलो. पण ही कुठं प्रॅक्टिस करून. कसली प्रॅक्टिस? नर्सिंगची, सिव्हिलला होते मी. अच्छा, बरं. हिला अचानक घरच्यांनी बोलून घेतलं आणि कल्पना दिली नाही का मुलाकडचे बघायला येणार किंवा काय. अरे देवा. तू ये, आपल्याकडे नातेवाईक येणार आहे, तू ये. ही तशीच आली आणि तिने त्याच गेटअप मध्ये फक्त ड्रेस चेंज करून साडी. नर्सच आहेत ते, आणि तसे तुम्ही बघताय त्यांना? अच्छा, मला वाटलं नर्स आहे आणि तेच बघण्याचा कार्यक्रम झाला. कसं असतं ते? यांच्या इथे सतत पाहुणे ये जा करत असल्यामुळे हिला ते एवढं केअरफुली वाटलं नाही का मला बघायला मुलाकडचे आले. अच्छा. ते आले, तिथे पोहे वगैरे ठेवले, चहा वगैरे दिला. पेशंटला दिले सारखं. हे घ्या तुमचं तुम्ही, हे आता घ्यायचं, हे नंतर घ्यायचं, मी नंतर पाणी घेऊन येते, असं झालं असेल. बरं, मग आताही तुम्ही करता नोकरी? नाही, आता घरीच आहे. मग तुमची इच्छा होती का नर्सिंग नंतर आपण काही नोकरी व्यवसाय करायचा? हो, खूप इच्छा होती. आता पण आहे का इच्छा? मग आहे. मग आता का करत नाही बरं? परमिशन नाही. कोणाची परमिशन नाहीये यांची? हा,
घेऊया का परमिशन त्यांच्याकडून? नको, आता मलाच करायची नाही. नाही बघा, याच्यावरती आता मी एक भाऊ म्हणून तुमचं सांगतो, त्यांची जर इच्छा असेल तर मग नक्कीच त्यांना जराशी इच्छा पूर्ण करा. इच्छा पूर्ण करायला प्रॉब्लेम नव्हता, पण आता पिल्लू आलाय आमचं. अच्छा. त्रास देत खूप. बरं. आणि आता 6 महिन्याचं आहे ते. अच्छा. नाही ते आता होईलच ना कधी ना कधीतरी मोठं. आपल्याला काय आयुष्य पडलेलं आहे, कधी ना कधी तरी करता येईल ना इच्छा पूर्ण. आता तिच्या पाठीमागे आतापासूनच ते लागले, तिला डान्सला टाकू, तिला इकडे. मी तर सकाळी 7ला घर सोडल्यामुळं रात्री 9 शिवाय येत नाही. तिला आता तिची तयारी करायची, तिला आपलं जी मराठी पाऊल पडते पुढे सगळे घरात स्पर्धा भरलेले तुमच्या. वा. ते सगळे इव्हेंटच तयार करते. मी आता मल्लखांबला पाठवलं. छान. तुम्ही सगळे टाइम टेबल बनवलाय. 7ला हा क्लास, 8ला हा क्लास, 10ला. शेड्यूल तसंही टाईट आहे, तर ड्युटी काय करणार. छान. तुम्ही सगळे स्वप्न रंगवून ठेवलेली आहेत. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत या शुभेच्छा. आणि आता एक छानसा आपण राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स मी लपवून ठेवली, तुम्हाला शोधायची आहेत. शोधा म्हणजे सापडेल. खेळूयात शोध मोहीम. धाकट्या जाऊबाईंना आपण शुभेच्छा देऊयात. पहिला क्लू आहे तुमच्यासाठी. हा पदार्थ तुमच्या मिस्टरांना बिलकुल आवडत नाही. वेळ सुरू होते आत्ता. शोधा पटकन. काय आहे? वेळ संपली. या. नाही मिळालं. नाही सापडलं. उडदाची डाळ घरामध्ये आहे हो, बघितलं ते साईडलाच बघितलं. नीट नाही, त्याच्यामध्ये ठेवलं होतं. नीट शोधायला पाहिजे होतं. नीट शोधा. पुढचा क्लू आहे, सासूबाईंना झोपताना हे लागतच. वेळ सुरू होते आत्ता. पटकन. काय घेतात सासूबाई झोपताना? पिण्याची कोणती गोष्ट घेतात? वेळ संपली. या. हे पण नाही सापडलं. दूध इकडेच ठेवलं होतं आम्ही. झोपताना लागतं ना त्यांना. कधी नाही पिलं. कधी नाही पिलं. आज कसं काय सांगितलं तुम्हाला? नाही, कधीच नाही पित. कसं काय सांगितलं? बघा, पण आता बक्षीस गेलं. तुम्ही सासूबाईंना हे विचारा, असं का सांगितलं? माझं बक्षीस गेलं ना. तुम्हाला मिळत आहेत आमच्यातर्फे खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. आणि आता झाली आहे बोनस वाटपाची वेळ. सासूबाई, तुमच्या हातात 10 बोनस मार्क आहेत. हे घ्या. या कार्डमध्ये दोघींपैकी एकीच नाव लिहू शकता. आता ठरवा कुणाला द्यायचे 10 गुण. आणि आता तुमची मनात उत्सुकता असेल, कुणाला मिळणार.